नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की पपई किती छान प्रकारे फुटलेला आहे. एक एक पपईचं वजन 4 किलो ते 5 किलोपर्यंत वजन भरेल मित्रांनो. पहा मित्रांनो याचं वजन. ह्या पपईसाठी आपण रासायनिक खत कोणतंच वापरलं नाही आहे. फक्त जीवामृत, वीज डिकम्पोजर आणि कृषी अमृत. तुम्ही बघू शकता मित्रांनो किती छान प्रकारे पपई आलेला आहे. एक एक फळ 4 किलो ते 5 किलोपर्यंत भरेल मित्रांनो. मोठे मोठे फळ आहे. सांगायचं एकच आहे मला की निसर्ग शेतीमध्ये खूप ताकद आहे. हे बा माल पक्का आहे. वरती अजून सेटिंग चालू आहे. तुम्ही बघू शकता झूम करून सनी. हे बा फुलं सेटिंग म्हणजे झाड ॲक्टिव्ह आहे. आणि छत्री बघा मित्रांनो खूप छान छत्री आहे. एक बी पान डॅमेज नाही आहे. आणि याची चव आहे ना मित्रांनो खूप गोड आहे. केमिकलचा पपई आपण खाऊ शकत नाही, पण याची एक एक पपईसुद्धा पुरा आपण खाऊ टाकू शकतो. एवढी अप्रतिम चव आहे तिची. आणि ह्या पपईचं सुद्धा माझं दुसरं वर्ष आहे. लोकांच्या केमिकलवरती बागा एक वर्ष लावता आणि तो एका वर्षातच फिनिश होऊन जातो बाग. दुसऱ्या वर्षी ठेवता पण नाही लोक. पण तुम्ही सेंद्रिय पद्धतीने शेती करा. तुम्ही एकदा पपई लावलेले की कमीत कम 2 ते 3 वर्षापर्यंत पपई उत्पन्न घेऊ शकता. मोठे मोठे फळ आहे. कमीत कम एक फळ 4 किलो 3 किलो 5 किलोपर्यंत भरेल मित्रांनो. ही केळी माझी. केळीला पण आपला तेच प्रयोग चालतो. बनवायला सोपं, टाकायला सोपं. बुंदासुद्धा मित्रांनो 30 32 35चा बुंदा बनलेला आहे. खोडसुद्धा लाल भडक खोड एकदम. पाहता एक खोड. मोठं खोड एकदम मस्त आहे. आणि केळीची साईज बघा, अंतरी बघा त्याच्यातली, गॅपिंग बघा. वादासुद्धा लंबा आहे. पाय खोड. पहा साईज मित्रांनो. वादा बघा, केळाची साईज बघा. खूप छान आहे शेती मित्रांनो. फक्त तुम्ही करण्याची पद्धती बदला. केमिकलमध्ये खूप अडचणी असतात. पैसा पण लागतो. मालाची भावाची हमी नाही. 2025 मध्ये यावर्षी लोकांना तर केळीमध्ये खूप मोठा फटका बसलेला आहे. कोणाची केळी 5 रुपये 3 रुपये 10 रुपये. कोणी कोणी शेतकऱ्यांना अक्षरशः डायरेक्ट रोटावर मारला डायरेक्ट. जर आपण लाखांना खर्च करतो आणि त्याचं रुपयात बी उत्पन्न इनपुट भेटत नाही, मग शेती करून फायदा नाही मित्रांनो. तुम्ही सेंद्रिय शेती करा. तुमचा खर्च कमी राहील, उत्पन्न एकदम चांगल्या प्रकारे येईल आणि 2 पैशाची भावाची हमी राहील तुम्हाला. पायी कमळ 8-9 पंजे ठेवलेले आहे. खोड बघा मित्रांनो. खोडसुद्धा लाल भडक खोड मित्रांनो. पानाची कॅनोपी बघा. हिरवं अरे पान एकदम पुचू पुचू पान नाही आपल्या मित्रांनो. केमिकलवरती खूप पान असं पुचू पुचून जातं. आपलं पान एकदम तट आहे. पोपटी कलरचं पान आहे. दुपारचे 4 वाजता आहे, पण आपले पान एकदम तट आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो. पानाची कॅनोपी समजते. पान जेवढं मोठं तितकं मोठं फळ. माझं एक पान 7.5 2.5 फूट आणि बाय 7.5 फूट 8 फूटपर्यंत पान आहे. पहा आता ह्या पाण्याची साईज बघा मित्रांनो किती मोठं पान आहे. निस्वाड व्हायसाठी लोक वेगवेगळे खतं सोडतात.
आपण काहीच खत सोडलं नाही. आपला फॉर्मला फक्त एकच जीवामृत. आपलं जीवामृत कंटिन्यू 15 दिवसाला जातं म्हणजे जातंच. पाया पादा लंबगेळे मिळताना मस्त छान अंतरी आहे. म्हणजे जे व्यापारायला पाहिजे की वादा मोठा पाहिजे किंवा सुटसुटीत पाहिजे, त्या गोष्टी पुऱ्याच्यात मेंटेन होता आपल्याला विशेष काही धावपळ करायचं काम पडत नाही याच्यात. पाय तर घड लंबे लंबे काय मित्रांनो मस्तपैकी. 10, 12, 13ची पर डायरेक्ट मित्रांनो. मला सांगायचं एकच आहे, तुम्ही शेती रासायनिक करा का नको करा, पण त्याचे दुष्परिणाम ते तुम्हाला भोगायला लागतील. आणि जमीन तुमची तुम्ही हाताने नापीक करताय. औ सेंद्रिय पद्धतीने शेती करा, टेन्शन फ्री जीवन जगा, माती पण बलवान करा आणि पीक पण चांगलं येतं आपलं. कुपोषित पीक येत नाही मित्रांनो. जीवामृतचा प्रयोग करत जा मित्रांनो रेग्युलर. त्याला खर्च पण कमी आहे आणि आपले पीकसुद्धा चांगलं राहतं. आणि आपल्याला विशेष काही असं बाहेरून यायचं काम नाही पडत. शेण गोमतीर तर प्रत्येकाचं समजा ज्याच्या घरी पशुधन त्याच्यापेक्षा राहतच समजा. हे बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10ची पड्यात आहे. कुठे 10, 11, 12, 13 अशी पडे मित्रांनो. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या शेतकऱ्यापर्यंत नक्की पोचवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय महाराष्ट्र.